हेलो गाइस, गुड मॉर्निंग। तर देख सकते हैं हमारा गेहूँ। त्या दिवशी आपण रात्रीच्याला दाऱ्या होतो. आता त्याला एक 6-7 दिवस झाले तर म्हणजे 8 दिवस झाले तर उद्या होते तर 8 दिवस हे उगलेला आहे गहू. आता आपण भिजला होता. आता याला डबल पाणी द्यायचं आहे. आंबोनी म्हणतात आता डबलच्या पाण्याला. हे बघू शकतात गहू कसा. असा कॅमेरा जरा कॅमेरामन होतो मी, येत नाही मला. टन टन टेडन टेडन अजून बारकाला आहे, मोठाला झाले अजून दाखवत. सगळा एकदम तराटोगला. बच्चू भाऊनी पेरलेला आहे आपला गहू. मस्त पेरणी बच्चू भाऊजी. तर मिळते गाईज. आता वर दाखवतो तुम्हाला काल काम केलेलं. काल व्हिडिओज काढायचं लक्षात नाही, आज दाखवतो. हॅलो गाईज, तर बघू शकतात आपण हे काल इथं एवढं आपण याला झटलेलो आहेत. याचा इतिहास सांगायचा झाला तुम्हाला तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे. अशोकनं आम्ही ते मापं बिपं घेऊन हे दंड टाकले होते तवाचा. त्याच्यानंतर आम्ही इथं मग लावलं हे घोळीलं रान. इथं बी आणायला राजुरीला गेलो तर कशाचं ते मेथी घासाचं ते राजुरीत भेटलं नाही. आपलं मेथी घास भेटला, काय आपलं शेवगा भेटला नाही राजुरी. शेवगा बिडवून आणला. मेथी घास राजुरीतून घेतला, पालक राजुरीतून घेतला. आणि ही तुती पवननी पुण्याहून आणली. ही तुती म्हणते त्याला. एक तुतीचं एक शेवग्याचं एक तुतीचं असं केलं आहे. तुती शेवगा तुती शेवगा तुती शेवगा असं कडेपर्यंत. याच्यामध्ये मेथी घास, याच्यात पालक, आणि हो इकडं पालक आपला पायला. काल किती जण होतात मग मी लावायला आपण? अशोक, पवन, आप्पा, तू, मी 5 जण. 5 जणांनी लावलं एवढं आम्ही. 2 तासात जे काय तिकडं डबल भिजून टाकलं तर ओके मध्ये झालं. आता तराट उगून येईन. आणि हे झाल्यावर डबल आम्ही गाडाव बी गेलो. ओके मध्ये नियोजन झालं. आता काही दिवसात हे मोठाला होईल. मग याला कंपाउंड. बाय बाय गाइज. लोग गाइस तो देख सकते हैं हमारे कोंबड़ी को खाना डालने. ऐसा हे इथून घेतलंय मी त्या गुणीतून. इथं गुणी ठेवली. हे पाणी आहे अजून संध्याकाळपर्यंत पुरण. संध्याकाळ बदलूत असं टाकायचं मस्तपैकी. याच्यात काही हे मेन. आणि ज्यांना कोणाला हे खाऊन देणार नाहीत त्यांना आपलं गरीब कोंबड्या कोपऱ्यात येऊन खाते. त्यांना इकडं दिस इज बिगिनिंग.